महावैष्णव ज्ञानोबरायांची गोड ओवी आहे. मौली म्हणतात, ज्ञानाग्निचेनी मुखे जेने जाळिली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ज्ञानाग्नीच्या संपर्कानं ज्यानं कर्म जाळली आहेत तो या भूतलावरती मनुष्यरूपी परब्रह्म आहे. आणि अशा सद्गुरू नावाच्या तत्वाला शरण गेलं की जगण्याचं कल्याण आहे. खरं तर पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती आपण जर तुलना केली तर वेगवेगळ्या पातळ्यांवर तुलना होत राहते. पण आपल्या विषयाला अनुसरून जर विषय सोडवायचं म्हटलं तर पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये गुरु शिष्याची परंपरा आहे. तिथं काय म्हटलं जातं, प्लेटो, सॉक्रेटिस, अलेक्झांडर, तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या बऱ्याच लोकांना माहिती असेल. एके दिवशी अलेक्झांडरला विचारण्यात आलं, तुला तुझे गुरु किती प्रिय आहेत? प्रश्न होता, तुला तुझे गुरु किती प्रिय आहेत? त्यानं उत्तर दिलं, मला माझे गुरु प्रिय आहेत, मान्य आहे, माझ्या गुरूंवर माझी श्रद्धा आहे, पण सत्य जे असतं ना, सत्य ते मला माझ्या गुरूंपेक्षाही जास्त प्रिय आहे. यातून काय लक्षात येतं की गुरु आणि सत्य या दोन गोष्टी ते वेगवेगळ्या मानतात. पण आमची भारतीय संस्कृती, माझा वारकरी संप्रदाय आम्हाला काय सांगतो की सद्गुरूच सत्य स्वरूप आहेत. हे मी बोलत नाही, तुमच्या माझ्या पाठातलं सगळ्यांचं प्रमाण गुरु परंपरेचे सत्य गुरु कृपा माझ केली